कवी संमेलनाचे यशस्वी आयोजन म्हणजे साहित्याशी असलेल्या आपल्या निष्ठेचे उदाहरण आहे. फक्त साहित्यच नाही तर कविराज 71 या गव्हाच्या जातीचा शोध लावून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्याचा मार्ग दाखवत तुम्ही मातीशी घट्ट नाळ रोवण्याचे उदाहरण दिले. मोकाशी कॉलेज कराड येथे सलग 6 वर्ष आपल्या यशोगाथेचा समावेश ही आपल्या कार्याची पावतीच आहे. पर्व पब्लिकेशन अहमदाबाद गुजरात आयोजित सातारा येथे संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन अजिंक्य साहित्य संगम 2026 या संमेलनामध्ये आपण आपल्या बहुमूल्य वेळ देऊन संपूर्ण संमेलनाचे अतिशय सुंदर आणि रेखीव नियोजन करून व विनंतीला मान देऊन या संमेलनातील उद्घाटनाची जबाबदारी स्वीकारून उद्घाटक म्हणून उपस्थित राहिल्यास याबद्दल आम्ही नेहमी आपला ऋणात राहू इच्छितो. सर्वांगुण यशोगत आपल्या भावी आयुष्यात असा दळवळत राहोत हीच या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो. आयोजक सुलीना पाटील मॅडम, पंतु प्रकाशन अधिकारी. धन्यवाद संदीप सर. या मानपत्रांच्या वाचनानंतर आपण पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. सत्र दुसरे यामध्ये आता मी निमंत्रित करतो कवी गणेश किसन राऊत सोलापूर यांनी आपली रचना इथे सादर करावी. त्यानंतर कृपया कवयित्री सौ निलिमा मकरंद बोकील, कवी सुनील मारुती गुरव, कवयित्री सुनीता दत्तात्रय शेलार यांनी तयार व्हायचे. कवितेचे शीर्षक आहे मुलगा म्हणून जगताना. मुलगा म्हणून जगताना कधी मनमुराद हसावं लागतं तर कधी लपून रडावं लागतं. घराचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खूप सारं दुःख सोसावं लागतं. मुलगा म्हणून जगताना मनात नसताना बरंच काही करावं लागतं, बरंच काही करावं लागतं. शिक्षण आणि नोकरीसाठी घरदार सोडून बाहेर पडावं लागतं. कितीही असतो व्यस्त तरी नेहमी निवांत आहे असं सांगावं लागतं. मुलगा म्हणून जगताना मनात नसताना बरंच काही करावं लागतं, बरंच काही करावं लागतं. दिवस रात्र राबावं लागतं. हसत दुःख सारं पचवावं लागतं. हार जितीचा खेळ आयुष्यभर खेळावा लागतो. घरासाठी चंदनाप्रमाणे निस्वार्थ झिजावं लागतं. एक मुलगा म्हणून जगताना मनात नसताना बरंच काही करावं लागतं, बरंच काही करावं लागतं. परिवारासाठी सारखं गोलगोल फिरावं लागतं. हेव्या देव्यात कधी समाजाशी भांडावं लागतं. कष्ट करून थकलो तरी अजून धावावं लागतं. स्वप्न विसरून वारंवार मन मारून जगावं लागतं. एक मुलगा म्हणून जगताना मनात नसताना बरंच काही करावं लागतं. स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देऊन आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं लागतं. स्वतः कितीही अडचणी असलो तरी दुसऱ्यांच्या अडचणी सोडवत बसावं लागतं. एक मुलगा म्हणून जगताना मनात नसताना बरंच काही करावं लागतं. चालून थकले जरी मन तरी शरीराला मात्र न थांबता चालावं लागतं. सारं काही सोडून जावे वाटले तरी रक्ताच्या नात्यांसाठी थांबावं लागतं. एक मुलगा म्हणून जगताना मनात नसताना बरंच काही करावं लागतं. आज ना उद्या आपल्याही जीवनात आनंद येईल या एकाच आशेवर जीवन जगावं लागतं. जीवन सुख दुःखाचा समुद्र आहे असे मानून मनाला सर्व काही ऍडजस्ट करावं लागतं. एक मुलगा म्हणून जगताना मनात नसताना बरंच काही करावं लागतं. धन्यवाद. धन्यवाद गणेश सर. हे सर्व पुरुषांसाठी आहे म्हणजे होतं ही कविता. मुलगा म्हणून जगताना लय काय भोगावं लागतं. स्त्रियांना तुमच्यासाठी मला सांगतोय, मुलगा म्हणून जगताना लय काय भोगावं लागतं. सगळ्या भावनांना मनात दडपून सतत हसावं लागतं.